दत्त जयंतीनिमित्त कोल्हापुरातील नृसिंहवाडी इथे भक्तांचा मेळा पाहायला मिळाला। भाविक मोठ्या संख्येने नृसिंहवाडीमध्ये पोहोचले आहेत। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जयघोष करत दत्तगुरू महाराजांचं दर्शन घेत आहेत। केवळ कोल्हापूर जिल्ह्यातून नव्हे तर कर्नाटकातून देखील मोठ्या संख्येने भाविक नृसिंहवाडीमध्ये दाखल झाले आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुलदीप मानेनी। दत्त जयंतीनिमित्त नरसोबावाडीमध्ये आज पहाटेपासून भाविकांची दत्त मंदिर परिसरामध्ये मोठ्या संख्येने गर्दी झालेली दिसून येते। आपण सध्या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये आहोत आणि जर आपण चित्र पाहिलं तर पहाटेपासून मोठ्या संख्येने राज्यभरातून भाविक हे दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत। ही जी सगळी संपूर्ण आपण जे रांगा पाहतोय ते पहाटेपासून या ठिकाणी रांगा लागलेली दिसून येत आहेत। कृष्णा नदीकाठी स्नान करून आज दत्त जयंती निमित्त दर्शन घेण्याची मोठी परंपरा आहे आणि पवित्र दर्शन मानले जातं आणि त्यामुळेच मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी आज दर्शनासाठी गर्दी करताना दिसत आहेत। स्नान करून या ठिकाणी बहुतांश भाविक या ठिकाणी दत्त मंदिरामध्ये दर्शनासाठी दाखल झालेले आहेत आणि या सगळ्या आजचा दत्त जन्मकाळ सोहळा देखील मंदिरामध्ये संपन्न होणार आहे। त्यामुळे मोठा या ठिकाणी दत्त मंदिर प्रशासनानं तयारी देखील या ठिकाणी केली दिसून येते। तर अशा पद्धतीनं आज दत्त मंदिरामध्ये नरसोबावाडीच्या जन्मकाळ सोहळ्याबरोबरच विविध कार्यक्रम साजरे होणार आणि दत्त मंदिर जयंती निमित्त मोठ्या संख्येने भाविकांनी नरसोबावाडीच्या दत्त मंदिरामध्ये गर्दी केलेली दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, नरसोबावाडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।